स्वागत करतील। यानंतर मी श्री तुकाराम परब यांचं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत होत आहे। यानंतर मी विनंती करतो श्री सुधाकर परब यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्याची विनंती करतो साहिल यांना। यानंतर स्वागत होत आहे ग्रामपंचायत सदस्य राहुल प्रभू यांचं। यानंतर मी विनंती करतो की तंटामुक्ती अध्यक्ष आबा परब यांचं स्वागत करायचं आहे। या ठिकाणी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब यांना विनंती करतो व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। यानंतर नितीन परब यांचं स्वागत करण्याची विनंती करतो महेश वाटकर। यानंतर रविकिरण परब यांचंही स्वागत करायचं आहे। संघ मालक रविकिरण परब यांचं सर्व संघ मालकांच्या वतीने रविकिरण परब यांचं स्वागत होत आहे। यानंतर प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब यांचं स्वागत करण्याची विनंती करतो महेश वाटकर यांना। सुभाष सावंत यांनी सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। यानंतर बागाटकर स्कोरर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे। मी विनंती करतो साहिल परब यांना त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे। यानंतर मी विनंती करतो की या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य दीपेश परब यांचं स्वागत करण्याची विनंती या ठिकाणी सुधीर मातोंडकर यांना करतोय। तसेच सुभाष सावंत संघ मालक या ठिकाणी यायचं आहे। सुभाष सावंत यांचं स्वागत करण्याची विनंती सुधीर मातोंडकर। यानंतर विनंती करतो सर्व मातोंडगावच्या सरपंच सन्माननीय वाटकर मॅडम यांच्या हस्ते यानंतर सर्व मान्यवरांना विनंती करतो मैदानात जायचं आहे। प्रफुल्ल बाळू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे। प्रथम पारितोषिक आहे रोख रुपये 20,000 श्री अभय अविनाश परब कैलासपती देवरा वीरप्रभू विकास प्रतिष्ठान अध्यक्ष तसेच आकर्षक चषक अर्चना परब यांच्याकडून गुरुजी यांच्या स्मरणार्थ श्री सुधीर मातोंडकर यांच्याकडून आपलं गोड पदार्थ अमृत मध याला मान्य करून घेऊन आज क्रिकेट स्पर्धा सरपंच मारा हात बोट प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला स्पर्धेची शोभा वाढवली। या ठिकाणी युवक कलाकार मंडळ भातोड यांच्या वतीने जाहीर आभार मानतो। विनंती लॉस टाकायचे आहे। पुन्हा पुन्हा खूप उशीर झालाय स्पर्धेला। सुधीर मातोंडकर अजूनही बरोबर खाता बरे हो प्रॅक्टिसची गरजच नसता सोड बरोबर टाक मारून काय केलं का वाय
हॅलो हॅलो पहिला हॅलो लाईट दत्तेची आणि कोणाची दिलेशी मॅच लागली दुसरी आणि आमची तिसरी विनंती असेल या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायची आहे मान्यवरांच्या हस्ते. पहिला सामना असेल सुधीर ॲग्रो वर्सेस मातोन फायटर. दोन्ही संघांना विनंती आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. दुसरा सामना असेल सातेरी स्पोर्ट वर्सेस फ्रेंडशिप रायडर. दुसरा सामना सातेरी स्पोर्ट वर्सेस फ्रेंडशिप रायडर. तिसरा सामना असेल सातेरी घोडमुख वॉरियर्स सातेरी वॉरियर्स. सामने 5 षटकांचे राहतील. पहिले षटक पॉवर प्ले कंपल्सरी असेल. कंपल्सरी केस सर्व सामने फक्त सेमीफायनल आणि फायनल सुपर ओव्हर खेळण्यात येईल. जर सामना टाय झाला तर पहिल्या 3 सामन्या दरम्यान चेंडू हरवला, फुटला अथवा पाण्यात गेला तर नवीन चेंडू देण्यात येईल. गवताला आणि डगआउटात बसा सगळे. आराम करतोय तो पहिले षटक. हर्षल तयार समोरच्या बाजूने शुभम. पहिला चेंडू मधल्या शेवटचा चेंडू हलके स्टँड स्ट्रायडरच्या बाजूने चेंडूचा पॅटच्या पट्ट्यात घेऊन लागले. चेंडू सरळ पर्वाचा हा शुभारंभाचा सामना रंगतोय. सुधीर ॲग्रो फलंदाजी करतायत. मधल्या शेवटी 18 चेंडू छान बोलला. तुम्हाला चेंडू 50 धावा हे येणं गरजेचं आहे. बघायचं त्यात कितपत यशस्वी करतायत ते सुधीर ॲग्रोचे फलंदाज. चेंडू सरळ जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि हा खेळ होतोय. एक धाव घेते बघता बघता दुसरी धाव ही सहज पूर्ण केली. जिथे बिनबाद 3 अशी काहीशी छान सुरुवात. चेंडू छान ओला कव्हर मधून सुरेश फटका एक धाव फलंदाज घेत असत. बघता बघता चेंडू जातोय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. दरम्यान 2 धाव पूर्ण केली. दरम्यान बघता बघता तिसरी धाव ही पूर्ण. बिनबाद 6. सुरेश फटका देखना फटका आकर्षक फटका. ज्या फटक्या चेंडू फुलडाऊन फलंदाज चेंडू जातो मिड विकेट एरियामध्ये थोडं धोका होऊ शकतो. क्रिकेटमध्ये अचूक टप्प्यावर मारा केला. अचूक टप्प्यावर बोलून शुभमने चांगला मारा केला. तर बघायचे सागर कशी काय करून करतो ते. डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर चेंडू होता. कोलकाता चेंडू हाफमध्ये बनवला. चेंडू ऑन ड्राईव्ह केला. चेंडू डीप डाऊनला जोपर्यंत लॉंगर ब्रेन बालचा अशी विश्वसनीय सुरुवात ती सुधीर ॲग्रोची. लॉक करा चेंडू कव्हरच्या डोक्यावर क्षेत्रक्षकाच्या चेंडूच्या खाली झेल झेपतोय आणि यापर्यंत बाद. कोलकाता चेंडू होता तो डीप एक्स्ट्रा कव्हरला. बघता बघता दर्शकांना आणि पंचांना वारंवार आपला व्ह्यू बदलावा लागतो. चेंडू सुरेख फटका अतिशय सुरेख फटका परंतु धाव करणार धाव काही निघत नाही. धावच्या चिरायची बिन पाहता चेंडू बॅकवर्ड अतिशय कलात्मक फटका. चेंडू जातो कव्हर एक्स्ट्रा कव्हर एक धाव घेते. झटपट दुसरी धावही पूर्ण होते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. आपण त्या काळ्या ह्याच्यात आमच्या उजव्या बाजूला तर बघता बघता 2 धावा. उजव्या चेंडू बॅकवर्ड चेंडू हलके कट केला. चेंडू पॉईंट एरियामध्ये बॅकवर्ड पॉईंट करू शकतो. आयोजक नंतर क्षेत्रशाळ गुन्हे आहे. काही दिवसांपूर्वी क्रॉडमध्ये आलो होतो. दरम्यान चेंडू उजव्या बाजूने बॅकवर्ड केला. चेंडू छान वर कव्हर चेंडू जातो स्लीपर कव्हर मध्ये. एक धाव पूर्ण केली जाते. धाव घ्यायची की नाही धाव घ्यायची की नाही त्याच्यावर सातेरी वॉरियर्स आणि आपली शेवटचा 9वा सामना असेल सातेरी घोडमुख वॉरियर्स वर्सेस सातेरी स्पोर्ट. तर संभाजीने मागच्या काळात एक मात्र जो फलंदाज बाद झाला आहे. कोलकाता चेंडू लॉंग ऑन सीमा सुरेश झेल तिसरा तो क्षेत्ररक्षकाने
धावपळ फलंदाज. आजकाल कोण गाड घेणं पसंत करत नाही, डायरेक्ट साऊंड घेत आहे. परंतु बाद प्ले होऊन झालाय. आज मुंबईहून उमेश गाडी एक मातोळी गावचा आहे, त्याला विनंती करतोय गुलाब पुष्प देऊन आणि पहिला गोल्डन डक्कर शिकार पडलाय तो रेड करून. डाव्याच्या बाजूला चेंडू चेंडू वळवला ते शॉर्ट मेडिकल घेतला, मेडिकल घेतोय आणि एका धाव फटका अतिशय वेगळा फटका. कव्हर नेक्स्ट कव्हरच्या मधून चेंडूचा चित्र कव्हरला एक धाव निश्चित घेतला. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचा हार्दिक स्वागत करतोय. चेंडू 3-5-17 चांगलं मला करतोय समोरच्या बाजूने. म्हणतात तसा फटका खेळण्याचा प्रयत्न आजचाही काळ तुमच्या आजही मातोंचा संघ मागे नाहीये. तर पंचकृषीचा विचार केला तर उद्या चेंडू खोल टप्प्याचा त्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये स्लोवर म्हणतात. चेंडू हळूहळू होता परंतु दिशामध्ये भटकला आणि चेंडू केला ओव्हर पिच केला. दरम्यान मैदानाची थोडीशी काही प्रमाणात वाढ आहे, परंतु ज्या मैदानामध्ये जसं मैदान आहे त्या मैदानाच्या अनुषंगाने टेनिस क्रिकेट खेळलं जातं. फार महत्वाची गोष्ट आहे. निश्चित सिंधुदुर्गातील क्रिकेट रसिकांना द्यायलाच लागणार आहे. म्हणजे चेंडू खेळून काढला तर बाजूने चेंडू जातो तो शॉर्ट प्लेअर घेतला सुधीर ॲग्रोच्या गोलंदाजाने त्याला मात्र निश्चित दाद द्यावी लागेल. कोलकाता चेंडू लॉक केला, चेंडू जातो डीप विकेटच्या सीमारेषेबाहेर आणि स्पर्धेचा हा पहिला षटकार. त्या चेंडू तुम्हाला मी क्षेत्र सांगतो. कोलकाता चेंडू फटका कव्हर आणि डाव यांच्यामधून जातो. चेंडू वाईडच्या लावून अडीपेक्षा कव्हर चित्रामध्ये फक्त दोन धावा हे सहज पूर्ण केली आहे. कोलकाता चेंडू फुटतात बोलायला चेंडू ट्राय करायचा प्रयत्न बरोबर म्हणजे जर चेंडू हवेत गेला तर त्याचं रूपांतर झेलात घ्यायचं. चेंडू हवेत लॉंगांचा चेंडूच्या खाली आणि हा खेळ सुटतोय. एक 6 सोडता सुटतोय आणि दोन तिसरी धावाही पूर्ण केली आहे. ज्याने क्रिकेटच्या भाषेमध्ये नवीन षटक हा झेल सुटतोय. कृपया समोर त्याच्यानंतर एक शॉर्ट मिडल विकेट आहे असं म्हटलं तरी चालेल. गोलंदाजाने वर्चस्व आपल्या गोलंदाजाने ढकलून ठेवलंय. ते फलंदाज ना म्हणतात चेंडू हवेत आहे, चेंडू सरळ जातो तो बॉल बॅक फटका होता. एक धाव फटकेबाजीची निश्चित करतोय. प्रयत्न करतोय त्याला यशही बऱ्यापैकी येत आहे. डाव्याची बाजू 35 राहते आणि ह्या षटकाची त्याचा अतिशय भेदकपणा. धाव संपतोय, इनिंग संपते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव प्रथम फलंदाजी ॲग्रोने पावसाळ्यात भेटला होता. तो सातेरी ॲग्रो संघाने प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला वैयक्तिक सांघिक खात्याचा 36 सामना रमवतोय. म्हणजे या महत्वाचं प्रीमियर लीग देखील दौऱ्यामध्ये आता महत्वाचं फायटर संघ सेकंड इनिंग दरम्यान फलंदाजी ॲग्रो भेटेल. क्रिकेट सुरुवाती जवळचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच स्वरावे बॅटर म्हणून शुभम नाईक आणि त्याच्या साथीला मात्र बॉक्स कडून तसेच पेंडोरगावचा एक लाट तुझपणा हार्दिक चौकाचा मासूम प्रीमियर लीग मध्ये या सामन्या दरम्यान सन्मान्य तुझा उदयना डाव या साऱ्यांना दुःख विजेता मिळवली आपली डाव. इथे सावध आणि चतुर राहतो तो तिथे रंगला. एक जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला. एक सुंदर देखील स्पर्धा पार पडते. देखील मासूम प्रीमियर लीग मासूम मित्रमंडळ सेकंड इनिंग दरम्यान पहिला चेंडूकडे गोलंदाज सचिन पेंडेकर स्ट्राईक अँड बॉल मेकिंगचा पैलू खेळाडूची व्यक्तिमत्व असलेला खेळाडू मैदानाच्या पाहावयास भेटतोय. शुभम नाईक देखील म्हणजे योग करता शकून लाईक वही शुभम नाईक मैदानाच्या राईट हँड बॅटरचा जोडतोय पहिला चेंडू खेळण्यासाठी. पहिला चेंडू कुठल्यासाठी गोलंदाज जोडतोय. परत एकदा 10-12 पावलांचा रनअप घेऊन कॉमेंट्री बॉक्सच्या दूर कडून सचिन पेंडेकर
पुढचा चेंडू काम केला मनगटी पटका या ठिकाणी खेळाचा माणूस होता तो हा माणूस हा मनोजाला या ठिकाणी निघून पैसे करताना शुभम नाईक या ठिकाणी मैदानाच्या पाहावयास भेटतोय तर त्याची साथ देण्यासाठी देवदास परब या ठिकाणी मैदानाच्या आता पाहावयास भेटतोय. पुढचा चेंडू नक्कीच गोलंदाजी ट्राय करून सचिन पेडणेकर फलंदाजी तर सुखरूप झाली पण गोलंदाजी तशीच व्हावी हा मानस दाखवला जातोय. पुढचा चेंडू टेकऑफ केला काही होते. पाचवा चेंडू मार्गस्थ असलेला परत एकदा सचिन पेडणेकर चलपडे. पुढचा चेंडू लांब केला परत एकदा मनगटी फटका एक. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू दोनों के लिए विशेष विकेट त्यांचं पटकन के ट्रेंड क्रिकेटच्या सामने दरम्यान शत्रू धावायला भेटेल. 17-18 पावलांचा रनअप्पा राईट हा मोहर क्रिकेट पहिला चेंडू खेळत असेल. पहिला चेंडू माझ्या सर्व आयोजकांना आशीर्वाद देऊन जावे. नक्कीच आशीर्वाद तुम्ही स्पर्धा अतिशय कोणतेही घालगोल लागू नये या ठिकाणी सगळ्या आयोजकांचा विचार या ठिकाणी केला जातोय. तुमचं पण हार्दिक स्वागत सर्व युवक कलाकार मित्रमंडळ तसेच मातोन ग्रामस्थ यांच्याकडून ऑरेंजच्या जर्सी पाहावयास भेटतोय. मातोन फायटर संघ पुढचा चेंडू दोन चेंडू खेळ समाप्तीचे 6 धावा आतापर्यंत पाहावयास भेटतील. पुढचा चेंडू मार्गस्थ. पुढचा चेंडू परत एकदा टॅप केला. डोक्याची गंडी वाढू शकते. डोक्याची गंडी जर पैकी असली सुरेखी तर नक्कीच बाद झाला तरी तब्बल 3 चेंडूमध्ये 3 षटकाचा विक्रम त्याच्या नावावर होता. तोच फलंदाज देवदास या ठिकाणी नक्कीच बॅटची देवांच्या कदाचित होत नंतर देवदास परत ही क्रांतिका पाहावयास भेटेल मैदानाच्या. पुढचा चेंडू परत एकदा या ठिकाणी थोडासा अंकितच्या पास. पुढचा चेंडू मार्गस्थ. पुढचा चेंडू 2 फुल टॉस रूपाचा चेंडू दिशा अंकित दिशा दाखवली. शॉर्ट इटक बॉक्स के दोस्त जो कि ओमकार एक छोटा पैकेट बड़ा धमाका वही गेंदबाज मैदान के भीतर अगली गेंद नाइक का सामना करेंगे ओमकार का. क्रिकेट नीचे दौर से हल्की गेंद ब्लॉक में फेंका. अपील बड़ा आत्मविश्वास कम दिखाई देता. पासवर्ड फाइटर्स टीम पहले सेकंड दरम्यान बल्लेबाजी करते हुए आने वाले मैदान की इतर दिखाई देते हुए पहला बॉल क्रिकेट अगली गेंद क्रिकेट. अगला गेंद 7-8 कदमों का छोटा खाली रनअप जबकि ओमकार कोलगांवकर लेकिन तेज रफ्तार के साथ गेंदबाज करते हैं. अच्छा उल्टा आया नीचे दौर में तेज करने के बाद में जाता हुआ गेंद एक रन तो मुकम्मल होगा. दूसरे उसकी तमाम कोशिश पे ओमकार चल पड़े. अगली गेंद पर्याय नसतो आणि हे संपादन करायचं असेल तर कष्ट मेहनतीचा भाव या ठिकाणी घाला नक्कीच करावी लागतील. 12 चेंडू 19 धावा. नक्कीच रनची थोडीशी टीपीटी घेतली. 1.5 धावेची सरासरी मैदानात पाहू शकता. पुढचा चेंडू आवडला गेला. नक्कीच चांगला पलटी जाईल का आता मात्र सचिन पेडणेकर या ठिकाणी कोणतेही चूक करत नाही. 2 षटकाच्या विकेट क्रमांक 5 या ठिकाणी धनगावचा सहारा घेण्यासाठी चेंडू 19 धावांचं लक्ष्य गाठताना एक फलंदाज मात्र माघाऱ्या नक्कीच राज पाटकर देखील आयकॉन खेळाडूची भूमिका असलेला खेळाडू मैदानाच्या आता ज्या ठिकाणी आपल्याला आयकॉन केलं 30 पर्यंत या ठिकाणी माफक असेल का मैदानाच्या नक्कीच 2 आयकॉन खेळाडूची प्रतिका सुद्धा एक पाटकर देखील देवास्कर बॅटची घेऊन या ठिकाणी खेळायला आहे. असा खेळ आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू पहिल्यावर फेस होऊन जाईल तोपर्यंत भाकीत करणं चुकीचं ठरत असतं.
पुढचा चेंडू आपण टप्प्याचा चेंडू प्लॅन केलाय थोडासा पडतो आहे चेंडू उंची धोक्याची गती थोडीशी स्पीड वाढीचा होता ओंकार त्याच्याकडून थोडीशी चूक केली आहे त्याचा मोबाईल मात्र दुसऱ्या डावीकडे आणि मार्गस्थ राईट डाऊन फोर्थ विकेट पुढचा चेंडू आदित्य गतीमध्ये परिवर्तन देखील गतीची 5 गतीचा चेंडू फेकला गेला एका धावेची परत एकदा आउटफील्ड होईचा निघाव थोडासा परतीचा प्रवाह 3 क्षेत्रांकन येत आहे चेंडूवर 1 क्षेत्रांकन ताहाव येतो धोक्याची गती परत एकदा होऊन दिसते असते त्यानंतर सुखरूपाची रनिता विकेटचा विकेट जन्म पेट्रोल के बीच स्ट्रेट ऑफ बेहतर विकेट की भी दौड़ लगाई ज्या ठिकाणी एकच धाव असू शकला होता आता मात्र विजयानंतर विकेट 8 चेंडू आणि 13 धावांचं 8 चेंडू 13 धावा सुंदर फटकेबाजी या ठिकाणी होते राजपाटकर आणि शुभम दाईक यांच्या गर्दी पुढचा चेंडू स्टेप आउट केला थोडासा हलक्या हात करतायत चांगला चेंडूला संपात पण देतात या ठिकाणी दोन्ही फलंदाज आणि खराब चेंडूवर मोठे फटके पण महापान दिसत आहेत या महत्वपूर्ण फायटर संघ पुढचा चेंडू हलक्या हाताने वारसा केला या ठिकाणी डीप एका कव्हर क्षेत्राकडे घेतोय थोडासा व्हाईट मध्ये चाललाय होता त्यानंतर देखील एका धावाची परत एकदा दुसरं आणि विजयावर आवश्यकता 11 धावा त्या ताऱ्याला घेऊन शिकल मैदानाच्या आता वासून फायटर संघाला तर 2 सुप्रवचे चेंडू या ठिकाणी फेकतात 5 नंबर पहिले चेंडू तर नक्कीच गोलंदाज कमबॅक करू शकेल या मैदानाच्या आता 6 चेंडू 11 धावा नक्कीच 6 वर लागेल गोलंदाज संतोष कॉमेंट्री बॉक्सच्या दूरकडून संतोष चावडे काही कामं होत होते पहिला चेंडू नक्कीच गुंडा टेक तमाशा एक फटका राहिला या ठिकाणी मैदानाच्या पाहायला भेटेल 5 चेंडू आणि 10 धावा तरीके चित्राच्या नांदे विभागाच्या हवाल भेटते एक डीप करणे एक डीप मिडॉन एक डीप काउ करणारा एक डीप एक्स्ट्रा कव्हर एक डीप कव्हर अशी चित्र चक्का सीमा एका नजदीक हवाल करून दिसणार आहे एका बंद गोलंदाज की कंपल्सरी तेज असेल या टुर्नामेंट मध्ये तुला एक फटका या ठिकाणी येतोय डीप करण्याच्या बाजूला मात्र एका समीकरण 3 चेंडू 8 धावा नक्कीच सुरेख गोलंदाजी धावेवर अंकुश लावणारी गोलंदाजी करतोय संतोष घाट धावा प्रत्येक चेंडू या ठिकाणी लागमदाचा राईट आर्म होतोय की पुढचा चेंडू गोला टाकायचा सुरेख चेंडू बार देखो 1000 कडे वाढीचे जाय सुरेख चेंडू बरोबर सगळ्या पिटाळ्याचा फक्त एक फटका तर नक्कीच कमबॅक करू शकेल मैदानाच्या राजपाटकर तर एक सुखरूपाचा चेंडू देखील कमबॅक असेल परत एकदा संतोष चौधरीचा पुढचा चेंडू मित्रांनो लक्षात घ्या कंपल्सरी जर एक चेंडू मध्ये नक्कीच विजयावर सांगता होईल मात्र फायटर संघाचा तर एक चेंडू निर्धाव फेकला तर नक्कीच विजयावर सांगता होईल ती सुधीर आहे संघाची एक चेंडू एक डाव नक्कीच मी आधीच म्हटलं होतं जोपर्यंत या ठिकाणी राजपाटकर मैदानाच्या आत तोपर्यंत कोणते या स्पर्धेचा पहिलाच सामना असा होतोय शेवटच्या चेंडू मध्ये या ठिकाणी नक्कीच या पट्ट्यावर सांगता होईल या सामन्याची एक चेंडू एक धाव देखील विजयावर सांगता करायचे अधिक रेड कर नक्कीच विवराच्या आणतोय नक्कीच मैदानाच्या आत एक चेंडू एक धाव जोपर्यंत या ठिकाणी अंपायर पाठी चेंडू देत नाही तोपर्यंत कोणत्याही खेळाडूंना विनंती आहे आपण मैदानाच्या जाऊ दे चेंडू देखील आता मात्र विजयावर प्रयत्न करतोय थोडंसं बॅक सुंदर फेकला गेला होता बहादूर फायटर बघा मित्रांनो कमबॅक करणारी फलंदाजी करत असताना राजपाटकर तिथे हुकूमत करतोय फलंदाजी सायकल आणि अतिशय सुरेख फलंदाजी करत पहिला महिला सामना महात्मा फायटर संघ विजेता संघ ठरतोय आणि या सामन्याचा नक्कीच मॅच ठरतोय थोडासा वेळ घेतो त्यानंतर नक्कीच मॅच त्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये अनिवार्य काढून दिलं आणि फक्त पहिल्या सामन्यात विदेशी संपादन केलं यानंतर मला सामना धुरी और बबलू और दूर वाले जोड़ से आफरीदी तैयार। आफरीदी एक ऐसे बॉलर थे जिनको मैंने तलौड़ा के मैदान पे मैंने देखा था बहुत अच्छी गेंदबाजी करते हो आफरीदी
तेज तनाव के डॉक्टर में तोड़ के बाहर के हल्के से खेला शॉर्ट विकेट पर रन की कोई गुंजाइश नहीं शॉर्ट मिला डीप वाइड स्कोर पर समझ लीजिए रन की कोई गुंजाइश नहीं स्कोर रुका हुआ 0 बगैर किसी नुकसान के अच्छी कशमकश देखने की संभावना है क्योंकि दोनों टीम में प्रतिभाशाली जेन्युइन बल्लेबाज है जेन्युइन बॉलर्स है आप देखिए कि उठा के पर वहां पे विकेट ऊपर से गेंद डीप विकेट पास मिलने के बाद 4 रन खड़ा के दूर से दी पर कम बाहर किया और गेंद को पेश किया डीप विकेट पास मिलने के बाद 4 रन हमेशा चर्चा करते हैं जब 5 ओवर की सीरीज का मैच रहता है तो 45-50 रन बनने चाहिए किसी भी टीम के लिए लेक्चर के बाहर और बाहर जाते हुए बगैर किसी नुकसान के अच्छी शुरुआत यहाँ पर फ्रेंडशिप राइडर्स की ट्राई किया इस पर उठा दिया पकड़ से लेकर पकड़ से 1 रन डिक्लेरेशन जोन में निकल पड़ी किसके ये जो चेक है ये जो धनादेश है वो कल किसके हाथ में होता है ये तो आने वाला वक्त ही बताएगा अपने लिखिए गए स्लोवर बॉल इस बार मिनी हेलीकॉप्टर स्ट्रोक खेला गेंद चला डीप विकेट बाउंड्री के बाद जाके भी 4 रन बहुत ही खूबसूरत स्ट्रोक तेजी के साथ रन बड़ा हुआ यहाँ पर सफल भी हो रहे हैं जनता ये लेक्चर जाते हुए इस इनिंग में 2 एक्स्ट्रा हो चुके हैं शॉट भाई जबरदस्त बैटिंग सड़क है शॉट आपने देखिए बात इस बीच एक बोला करे से दूसरा रन मुकम्मल किया आपने देखिए हाथे बिट्टू के हाथ में चौकी जा रही है एक ओवर के पश्चात स्कोर रुका हुआ 19 रन बहुत अच्छी गेंद बिट्टू की बहुत रुका हुआ बिट्टू किए गए लेक्चर की तोड़ के बाद गरीब गरीब से गेंद को मोड़ा और इसका नतीजा बहुत अच्छे बल्लेबाजी कर नंबर बॉल यहाँ का बेच व्हाइट खड़ा कर दिया आमचा संध्याकाळी भेटू नाही रे संदीप भय दिसत काय करत नाही रे बाबा डायरेक्ट तो आबूच्या मुळात टाकतो बॉल मुळात टाकतो बॉल फ्री रे सावकाश बघून मार कसं काय बाहेर टाकलं मला डायरेक्ट मग वाईट कसं काय पहिला ह्या काउंटिंग केला अरे ऋषी नको रे दोन नाही एकच आमरे सरांचं युट्यूब लाईव्ह आणि गप लावून सर एडिट करा माहिती का ताकद लावून एक रन देऊन फायदा नाही ए 5 किक अरे देवा अरे
गुणगीत मार बैटिंग भाई बारके पोरा में परिणाम होता तुमच्यावर शॉट डॉट गेलो बघ सोडी शॉट दोन आपण बॅट्समन रही आहे गुड बॉल रे यो बॉल बर कॉमेंट्री करा वाईट आडिया पे शॉट मोरी बॉल मस्त दिसतले ते घरात खेळणे ना सावळे ब्रिजर मारू पायाशी असे पडतील असे झाला बोट बॉल परवलं शेवटचा बॉल घेऊन वाईट मस्त शॉट बरोबर ठेवूया कोण बोलून काढायचं पुढे काय करायचंय मग बॉल मिस झालो काय पाटकर रन गेलो उपयोग काय बॉल डॉट करून मला सांग सुधू पहिले बिया होतो काय करू सुधे काय तिला एक गुण टिकलं मध्ये गेलो व्हिडिओ बरोबर झूम करून व्हिडिओ काढ शेर आया मैदानात पावलं पट्ट्या आहेत ती म्हणजे सातवाड्याचा सुपरस्टार फायनल गिल्ली काढलेली आहे माहिती आहे ना टीम बरे हर संघ पहिल्यावर दाबून ठेवला और पहिल्या सुरुवात केल्यानंतर मारून नाही जमणार लास्ट ओव्हर यारची तो टप्पो बघ मध्ये एक काढले ते बाबू बोल 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 कीपरच बदल ना 2 दिवसासाठी आवाज योग दिले कॅच रे मस्त बॉलिंग तुझ्या टाकी द्या थांब जरा देवी तुला स्पाइडरमैन चड्डी होती लगा शॉर्ट बॉल खेळलो शॉर्ट कोणा
शॉर्ट बॉल एका शॉटला घालते का बस रे कीप साइलेंस अरे भेंडी रापल्यान लो काय ते लोअर पुल बाबल्या काय राहून गेलं का रे बाबल्या लागलो रे लागलो तो काय लागलो रे लोअर पुल गेलो रे तू अरे वेल कॅच अरे वेल रे हत्या मस्त सॉलिड कॅच अरे वेल राज पाटकर ने दूसरी गेंद यहाँ पर फिर से एक बार और ये देखिए फिर से गलती यहाँ पर हेलो तो फिर से एक बार राज पाटकर अपने और की अगली गेंद फेंकने के लिए बहुत बढ़िया हो सकता है स्पोर्ट्स में टॉस जीता यहाँ पर सातरी स्पोर्ट्स में टॉस जीता और पहले फील्डिंग करने का निश्चय किया यहाँ पर राइडर्स के और प्रैक्टिस करने पहली गेंद और गेंद बहुत ही चार बगैर किसी नुकसान से ऊपर से क्या आता है देख रहे होगा और ये चार बहुत ही खूबसूरत शुरुआत यहाँ पर करता थी यहाँ पर आ रहे विनिकी अपेक्षा नहीं की बगैर किसी इंसान के और पिछले के द्वारा फ्रेंडशिप राइडर्स की धीमी गेंद लेकिन पहले से गेंद को परख लिया था दत्ता ने गेंद को हल्के से खेल लिया मैदान क्षेत्र में एक आसान रन पूरा शायद लगा था कि शायद गेंद फास्ट आ जाएगी सलमान
आज काफी अजीब और गरीब दृश्य दिखाई दे रहे हैं यहाँ पर। के बोल में परिवर्तन ना हो सकते हैं 3 वाले 4 से लेफ्ट हाफ ओवर द विकेट और सबके बाहर ट्राई किया लेकिन सीधे वो देर बैट पर जब नाचते थे और ये अलग अलग किस्से क्रिकेट में उसका लेखा जोखा मैं बताने की कोशिश कर रहा हूँ। नेशन जो नंबर रहते हैं 1 1 1 2 2 2 3 3 3 4 4 4 5 5 5 ये जो नेशन नंबर है सारे अशोक पाश्चात्य क्रिकेट में बॉलिंग में परिवर्तन है। पहली गेंद उठा दिया इस पर गेंद जा रही है बैकवर्ड कॉर्नर बाउंड्री के बाहर